मित्रांनो नमस्कार। काल विधान परिषदेचा निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता आणि तुम्ही बघितलं की काल भल्या मोठ्या राजकीय काही घटना घडल्या। त्याच्यामध्ये जवळपास 17 जागांवरती निवडणूक होत असताना 6 उमेदवार बिनविरोध निवडून आले। आता तुम्ही सांगा की बिनविरोधची परंपरा सुरू झाली ह्या काही दिवसांमध्ये। नगरपालिकेच्या निवडणुकामध्ये पाहायला गेलं तर जवळपास 66 ते 67 नगरसेवक बिनविरोध निवडून आले। अहो जनतेचं मत गेलं कुठे? जे जनता मत देते त्याच्यानंतर एखादा उमेदवार निवडून येतो, तर या ठिकाणी आता परंपरा काही वेगळीच होत चालली आहे। आपण पाहतो की एक नगरसेवक पदासाठी उभा राहिलेला उमेदवार, त्याच्या आजूबाजूला जेवढे दुसऱ्या पक्षाचे उभे राहिलेले उमेदवार त्यांना एका झटक्यामध्ये मागे घेतलं जातं, धडाधड अर्ज मागे घेतल्या जातात आणि निवडणूक न होताच ती निवडणूक बिनविरोध निवडून दिल्या जाते। जोक नाही, जिथे 66 ते 67 मतदार बिनविरोध निवडून आले आणि ही परंपरा कायम राहिली तर उद्याच्या निवडणुका होण्याचं कामच बंद होईल। म्हणजे जनतेला मत टाकायचं कामच नाही, बिनविरोध निवडून या आणि तुम्ही तुमचा गाडा हाकला। बरं, याच्यातून नुकसान काय होतं ते तुम्हाला सांगण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न आहे। तर नुकसान असं होतं, जर एखादा उमेदवार बिनविरोध निवडून आला आणि तो जनतेच्या दारात मत मागायला गेलाच नाही, मताचा भीक मागायला गेला नाही, तर तो मतदार त्याच्याकडे आपल्या समस्या घेऊन जाणार कसा? आणि विशेष म्हणजे हा उमेदवार त्याचं काम करून देणार कसा? कारण हा बिनविरोध निवडून आला आहे आणि बिनविरोध निवडून येणारा माणूस तो फक्त आपले खिशे भरण्यामध्ये बघणार आहे। कारण ही निवडणूक ही बिनविरोध निवडणूक आहे आणि हा कोट्यावधी रुपये देऊन हा बिनविरोध निवडून आला आहे। तर आता याला कोट्यावधी रुपये वसूल करायचे आहेत। त्यामुळे जनतेचा आणि उमेदवाराचा काहीही संबंध नसणार आणि ह्या निवडणुका आता अशा पद्धतीने व्हायला लागल्या। आपण पाहतोय की नगरपालिका निवडणुका असो, जिल्हा परिषद असो किंवा आताच्या विधान परिषदेच्या निवडणुका असो, सगळ्या निवडणुका बिनविरोध होतातच कशा? काल तर आपण पाहतो की महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी अक्षरशः हे घोडे बाजार पाहून त्यांनी माघार घेतली। त्यांना कळलं की यामध्ये आपण टिकणार नाही। कोट्यावधी रुपये काल वाटल्या गेले आणि असं असताना आपण पाहतोय की भले मोठे मोठे जे अगदी कट्टर असणारे समर्थक, कट्टर असणारे उमेदवार यांनी ज्या पद्धतीने काल उमेदवारी अर्ज मागे घेतले, तुम्हाला सांगण्याचा अर्थ मूळ की जे राजकारण, रायगडचं राजकारण जे आहे पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे। एकमेकांचे बाप काढणारे जे दोघे नेते आहेत ते काल एका गाडीतून आले आणि अक्षरशः ठाकरे गटाच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आणि त्या ठिकाणी अनिकेत तटकरे हे बिनविरोध निवडून आले। किती मोठी खेळी आहे। आपण पाहतो की ही गोष्ट इथेच नाही, महाराष्ट्रात कान्या कोपऱ्यात होताना दिसतंय। अरे जे नेते एकमेकांना शिव्या घालतोय ते नेते एकत्र आले का? फक्त आणि फक्त दडपशाही, हुकुमशाही, म्हणजे साम दाम दंड भेद या सगळ्या गोष्टी वापरून जर बिनविरोध निवडणुका होत असतील तर जनतेच्या प्रश्नांचं उत्तर कोण देणार? जनतेच्या समस्यांना कोण सोडवणार? जनतेचे जे प्रश्न आहेत किंवा जनतेच्या ज्या समस्या आहेत ते जनता घेऊन जाणार कुणाकडे? आणि हे उमेदवार जनतेचं काम का करून देणार हाच प्रश्न या ठिकाणी पडतोय। बिनविरोध निवडणुका तुम्हाला काय वाटतं? बिनविरोध निवडणुका व्हायला पाहिजेत का? बिनविरोध निवडून यायला पाहिजेत का? आणि अशा प्रकारच्या निवडणुका होत असतील तर निवडणूक आयोग गप्प का? याचे सगळे प्रश्न खरं तर विचारायला पाहिजे। पण तुमचं हे मत आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।